गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर शिल्लेगाव पोलिसांनी वेळीच छापा टाकून मोठी कारवाई केली। 3 परप्रांतीय आरोपींना अटक करण्यात आली असून चौथा आरोपी फरार झालाय। या कारवाईत चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींनी याआधी सुमारे 100 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चौस यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस हवालदार राजेंद्र निसर्गे आणि योगेश हरणे हे तातडीने स्टेट बँकेजवळ गेले। बँकेच्या परिसरात एक व्यक्ती संशयितरित्या वावरताना दिसल्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली। पोलीस निरीक्षक चौस स्वतः घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी बँकेच्या आवारात पाठलाग करत तिघांना पकडलं। चोरीच्या मालासह दरोडेखोर गजाआड तपासादरम्यान आरोपीकडून चोरीचे 2 मोबाईल, कात्री, गलूल, सोलापूर येथून चोरलेली युनिकॉर्न दुचाकी, स्क्रूड्रायव्हर, ब्लूटूथ हेडसेट इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले। अटक करण्यात आलेले 3 परप्रांतीय आरोपींच्या मुसका आबळल्या। चौथा फरार असून अटक करण्यात आलेले आरोपी के चिना, अमूज आणि पी देवा हे नेल्लूर, आंध्र प्रदेश येथील रहिवासी आहे। चौथा आरोपी मात्र अंधाराचा फायदा घेत पळून गेला। काही दिवसांपूर्वी लासूर स्टेशन जवळ माळी वाडगाव येथील रहिवासी शिवाजी जाधव यांची कारमधून 4 लाख रुपये रंपास करण्यात आले होते। या गुन्ह्यातही अटक आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता पोलीस निरीक्षक सलीम चौस यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली। इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर।